श्रीमद दासबोध समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयातील एक अत्यंत मोलाचा ग्रंथ. तत्कालीन सामाजिक स्थितीला अनुसरून रोखठोकपणे एका ओघवत्या शैलीत ओवीबद्ध केलेला हा 20 दशकांचा ग्रंथ. रामदासांनी केलेल्या बोधाचं निरूपण योगदास श्री जय गणेश जोशी यांनी करावं हा निव्वळ योगायोग नाही, कारण एकाच तिथीला जन्मलेले हे दोन्ही दास समाज प्रबोधन एका अद्भुत मार्गाने करू इच्छितात हे नक्की. विवरता विशेषा विशेष कळू लागे या रामदासांच्या उक्तीची प्रचिती योगदासांच्या निरूपणात सतत जाणवते. काही वेळेला केवळ 2 ओव्यांचे निरूपण ज्यावेळी 1.5 तास चालते, त्यावेळी योगदासांच्या वाणीतून समर्थ वाणीच आपल्या पुढे अवतरते. रामदासांनी केलेला हा सर्वांगीण बोध अत्यंत सहज सोप्या शैलीत आपल्या अंतःकरणात उतरवण्याचा योग केवळ योगदासांमुळेच साध्य झाला आहे. त्या श्रवण आनंदात सारे तल्लीन होऊन जाऊया. धन्यवाद. हरिओम. दासबोध दशक 7 चतुर्दश ब्रह्मांचा समास 5 द्वैतकल्प निरसन. या समासाचं नावच असं आहे. या विश्वामध्ये द्वैत हा जो नियम आहे त्यामधून अद्वैत निर्माण होतं. अद्वैतामधून आपण उन्मनी अवस्थेमध्ये जातो आणि येथपर्यंत जो प्रवास होतो त्याचं मूळ आहे द्वैत. तेव्हा या द्वैताचं जर आपण निरसन केलं, त्या द्वैतामधून जर आपण बाहेर पडू शकलो कुठपर्यंत, उन्मनी अवस्थेपर्यंत, तर आपल्याला साक्षात्कार होऊ शकतो. आणि त्यामुळे या द्वैताचं निरसन कसं करायचं तो या समासाचा विषय आहे. परंतु माझ्या मते हा समास प्रदीर्घ झालेला आहे. याच्यामध्ये 44 ओव्या आहेत आणि तरी सुद्धा या ओव्यांमधून आपल्याला साधं सरळ सोपं स्पष्टपणे या विषयाचं आकलन होऊ शकत नाही. माझ्या मते, माझं मत आहे, हा समास थोडासा बोजड झालाय आपल्यासाठी, अवघड वाटतं थोडंसं. इतर समासांसारखा हा सोपा सरळ नाहीये. आणि म्हणून या समासाच्या ओव्या वाचन करण्यापूर्वी मी तुम्हाला या समासाचा गोषवारा थोडक्यामध्ये सोप्या भाषेमध्ये सांगायचा प्रयत्न करतो. आणि आता मी जे सांगणार आहे समासाच्या सुरुवातीला ते पूर्ण ध्यान देऊन ऐका, ते लक्षात ठेवा आणि त्याच्या पार्श्वभूमीवर हा समास ऐका, म्हणजे थोडाफार तो आपल्याला कळायला सोपा होईल. एरवे कळायला सोपं नाहीये. मला म्हणायचं आहे तत्वज्ञान सोपं आहे, पण इथे जी मांडणी झालेली आहे ती कळायला थोडीशी अवघड आहे. म्हणून मी अगोदर या समासाचा जो विषय आहे द्वैत कल्पना निरसन त्याचं निरूपण करतो. जमिनीमध्ये आपण बीज पेरलं की त्याला माती आणि पाणी मिळालं की त्याला अंकुर फुटतो. आणि हा अंकुर हळूहळू फोफावतो आणि पाहता पाहता त्याचं खोड मोठं होतं, त्याला फांद्या उपफांद्या फुटतात, पानं फुलं फळं असं झाड मोठं डवरतं. तथापि ही जी पानं फुलं आणि फळं आहेत ते एका ठराविक कालांतरानंतर झडत असतात. पानगळती होत असते, फुलं पडतात, फळं गळून पडतात आणि पुन्हा लागतात. पानं फुलं फळं जरी झाडाला लागत असली तरी सुद्धा काही कालावधीनंतर ही पानं फुलं फळं पडतात झाडावरनं, झडतात, नष्ट होतात आणि पुन्हा लागतात. इतकंच काय, तर काही कालावधीनंतर, कदाचित जास्त वर्ष लागतील, 100 वर्ष लागतील, परंतु हे पानं फुलं फळं देणारं झाडही कोलमडतं. आणि याला माया म्हटलेलं आहे. इथं निर्माण होतं, तुम्हाला ते दिसतं, तुम्ही त्याचा उपयोग करता, परंतु ते टिकाऊ नाहीये. काही कालावधीनंतर ते नष्ट होतं. माया नष्ट होणारी आहे, ती दिसते, टिकते, पण काही ठराविक कालावधीत. आणि ही माया ज्या शक्तीमुळे किंवा ही माया ज्या शक्तीमध्ये, ज्याच्यामध्ये
निर्माण होते त्याला भ्रम असं म्हटलेलं आहे. भ्रम आणि माया याची जाणीव आपल्याला वास्तविक बुद्धी आणि त्या बुद्धीमुळे जे काही आपल्याला प्राप्त होतं ज्ञान ते स्मृतीमध्ये टेकल्यामुळे ह्या मायेची जाणीव आपल्याला बुद्धी आणि स्मृतीमुळे होते. तथापि बुद्धी आणि स्मृती ही इंद्रिय आहे, ती जड आहेत. माया तशी सूक्ष्म आहे, ब्रह्मापेक्षा ती सूक्ष्म नाहीये. ब्रह्म सूक्ष्म आहे, पण माया आपण दाखवू शकत नाही. ती जाणीव होते आपल्याला फक्त फुलाचा वासासारखी. फुल दिसतं जड आहे, वास सूक्ष्म आहे. तसं ब्रह्म जड सूक्ष्म आहे, माया जड आहे त्याच्या मानाने, परंतु आपल्यासाठी माया सूक्ष्म आहे. म्हणजे बुद्धी आणि स्मृती यांच्यासाठी माया सूक्ष्म आहे. आणि त्यामुळे या मायेची जाणीव जरी बुद्धी स्मृतीमुळे आपल्याला झालेली असली तरी प्रत्यक्षात या मायेची कायमस्वरूपी जाणीव बुद्धी स्मृती अशा प्रकारे आपल्या अंतस जी 3 इंद्रिय आहेत त्यातलं तिसरं इंद्रिय जे मन, त्या मनामुळे होते, त्या मनामध्ये टिकून राहते. या समासामध्ये समर्थ काय प्रतिपादन करतायत ते मी तुम्हाला सांगतोय. माया इथे आहे, ब्रह्मामध्ये निर्माण होते. ज्यात निर्माण होते त्याला आपण ब्रह्म म्हणतो. त्या माया जी काही भासमान आहे, काही कालावधी टिकणारी आहे, नंतर ती नष्ट होणारी आहे, त्याला माया म्हणतो. आणि या मायेचं जे जाणीव आपल्याला होते ती बुद्धी आणि स्मृतीमध्ये होत असली तरी सुद्धा बुद्धी स्मृती जड असल्यामुळे आणि माया आपल्यासाठी त्या मनाने सूक्ष्म असल्यामुळे याची जाणीव आपल्याला मनामुळे होते. पण मन सूक्ष्म आहे आणि यामुळे जेव्हा जाणीव म्हणजे सदा असलेलं ब्रह्म आणि नेणीव म्हणजे जरी जाणीव झाली तरी नष्ट होणारं म्हणजे माया. अध्यात्मामध्ये शब्द वापरले जातात. आपण जाणीव हा शब्द फार ढोबळमानाने वापरतो. जाणीव याचा अर्थ कायमस्वरूपी असणारं असा आहे, पण आपण तसा व्यवहारामध्ये वापरत नाही. अरे तुला कळलं का, जाणलंस का, हो जाणलं, नंतर विस्मृती होऊ शकते. आणि जर झाली नाही तर त्याला खऱ्या अर्थी जाणीव म्हणायचं. तेव्हा आपल्याला जाणीव आणि नेणीव म्हणजे जाणीव म्हणजे शाश्वत निर्माण करणारं, ज्याच्यामुळे निर्माण होतं ते ब्रह्म, आणि नेणीव म्हणजे अशाश्वत माया, याची जाणीव आपल्याला मनामुळे होतं. मन हे आगंतुक निर्माण झालेलं आहे, आपण निर्माण केलेलं नाहीये. असं असलं तरी सुद्धा जाणीव नेणीव म्हणजे ब्रह्म आणि माया आणि ह्याचे आपल्याला जे आकलन होतं त्याचं ते मन, या तिहीच्या पलीकडे आपण जाऊ शकतो. याचं कारण काय? कारण ब्रह्म, माया आणि मन आपण निर्माण केलेलं नाही. मन हा आपला निर्माण केलेलं इंद्रिय नाहीये, ते आगंतुकपणे नंतर निर्माण होतं. ब्रह्म सदा आहे, माया ब्रह्मामध्ये निर्माण होते, मन आगंतुक निर्माण होतं. हे तिन्ही आपण निर्माण केलेलं नाहीये. आणि म्हणून आपल्या देहाचा विचार करता, आपल्या जाणीवांचा विचार करता, आपल्या आकलन शक्तीचा विचार करता, आपल्या व्यवहाराचा विचार करता या तिहीच्या पलीकडे आपण जाऊ शकतो. कारण हे आपण निर्माण केलेल्या या 3 गोष्टी नाहीयेत आणि त्याला तुरीय म्हटलं जातं. ही तुरीय अवस्था आहे, चौथी अवस्था. या 3च्या पलीकडे म्हणून ही चौथी, पण चौथी असा शब्द त्याला वापरला जात नाही, तुरीय म्हटलं जातं. या 3च्या पलीकडे का जातो ते आतापर्यंत मी सांगितलं. कारण हे आपण निर्माण केलेलं नाहीये. जरी आपल्याला त्याचं आकलन होत असलं तरी ते निर्माण केलेलं नाहीये. जाणीव म्हणजे सदा असलेलं ब्रह्म, नेणीव मध्ये ब्रह्मामध्ये निर्माण झालेली माया आणि आपल्या देहामध्ये आगंतुक निर्माण झालेलं मन, या 3 मुळे या सगळ्या सृष्टीचे आपल्याला आकलन होतं, सगळ्या सृष्टीचं. पण ह्या तिन्ही गोष्टी आपण निर्माण केलेल्या नसल्यामुळे आपण याच्या पलीकडे जाऊ शकतो. त्याला तुरीय अवस्था असं म्हटलं जातं. आता ही जी त्रिपुटी आहे त्याच्या पलीकडच्या अवस्थेला आपण तुरीय अवस्था म्हटलं तरी सुद्धा या तुरीयला आपण साक्षी राहतो. कारण जाणीव नेणीव मन म्हणजे ब्रह्म, माया आणि मन हे आपण निर्माण केलेलं नाहीये. त्यामुळे आपण त्यापासून अलिप्त राहू शकतो आणि राहतो सुद्धा. आपण त्याच्यामध्ये रममाण होतो, आकर्षित होतो. देहादी इंद्रिय आकर्षित होतात, तिथे मोहमय आपल्याला भोग मिळतात,
उपभोग घेतो आपण त्याचे, म्हणून आपण रमतो. परंतु मूळ स्वभावाचा विचार केलात तर या तिन्हीला आपण साक्षी आहोत, कारण आपण निर्माण केलेलं नाहीये. आणि म्हणून तुम्ही जर ध्यान समाधीने किंवा अन्य कुठल्याही प्रकाराने साधना उपासना केल्यात तर तुम्ही या तिन्हीच्या पलीकडे म्हणजे तुरीयेच्या पलीकडे जाऊ शकता. त्याला उन्मनी म्हटलंय. आणि या तिन्हीच्या पलीकडे जाता म्हणजे ब्रह्म, माया आणि मन ह्याच्या पलीकडे जाता त्याला उन्मनी अवस्था म्हटले. मन अवमन न होतं, नष्ट होतं, निष्प्रभ होतं, क्षीणहीन दीन म्लान होऊन जातं. आणि म्हणून मन हा अवयव आपल्यामधून दूर झाल्यानंतर आपण देहादी इंद्रियांच्या पलीकडे ध्यान समाधी लावल्यानंतर आपल्याला आपलं मूळ स्वरूप प्राप्त होतं. कारण या सगळ्याला आपण साक्षी राहतो, सगळ्याला साक्षी राहतो. जाणीव नेणीव मन हे आपण निर्माण केलेले नाही म्हणून आपण त्याच्या पलीकडे जातो. ते साक्षीत्व आहे, साक्षी अवस्था आहे तुरीय. म्हणून त्याच्या पलीकडे तिथे मन आहे, म्हणून त्याच्या पलीकडे आपण जाऊ शकतो. तिथे मन नष्ट होतं. आपण मनातीत होतो, देहातीत होतो, बुद्धीतीत होतो, विचारातीत होतो, सगळ्याच्या अतीत होतो. आणि म्हणून आपल्याला मूलभूत अवस्था प्राप्त होते, देह निर्माण व्हायच्या आधीची अवस्था. तिथे ब्रह्म आणि माया फक्त आहेत, कारण ती मूलभूत आहेत आपल्या दृष्टीने. ब्रह्म कायम आहे, त्याच्यामधून माया निर्माण झाली, त्याच्यामध्ये आपण जन्माला आलेले आहोत. तेव्हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण उन्मन होतो, मनाच्या पलीकडे जातो. आता उन्मन अवस्था आपल्याला 3 प्रकारे प्राप्त होत असते. पहिली अवस्था जी आहे, ज्या वेळेला आपण झोपतो थकून भागून, त्यावेळेला आपल्याला जर गाढ झोप लागली त्याला अध्यात्मामध्ये सुषुप्ती म्हटलंय. आपल्याला जर गाढ झोप लागली तर बघा आपण जाणीव नेणीव मन याच्या पलीकडे निघून जातो. आणि म्हणून तर आपण झोपू शकतो सुषुप्तीमध्ये गाढ, कारण मन जागं असलं तर आपण झोपू नाही शकत. आपल्या मनामध्ये सतत विचार येत असतात, आपण नाही झोपू शकत. आणि त्यामुळे आपण जेव्हा झोपतो म्हणून त्याला छोटा मृत्यू असं म्हटलेलं आहे झोपेला. तेव्हा या अवस्थेमध्ये आपण उन्मनी होतो. पण यामध्ये दोष काय आहे, तर सकाळी झाल्यानंतर आपली झोप पूर्ण झाल्यानंतर आपण जागे होतो परत, आणि पुन्हा आपल्याला जाणीव नेणीव मन याची आकलन व्हायला सुरुवात होते. म्हणून हे कायमस्वरूपी नाहीये. आपण उन्मन होतो परंतु त्या झोपेपुरते. दुसरी अवस्था आपण उन्मन होतो ती म्हणजे तंद्री लागणं. एखादा मनुष्याला बघत बसतो एकटक एखाद्या गोष्टीकडे, आपण मग त्याच्या डोळ्यापुढे टिचकी वाजवतो, ए काय झालं, हा तो म्हणतो तंद्री लागली, तंद्री लागली. इथे सुद्धा आपण उन्मन होतो. जाणीव नेणीव मन ह्याच्या पलीकडे जातो, सुंब बघत बसतो असं एकटक, कसलाही आकलन नाहीये, जाणीव नाहीये, काही नाहीये. तंद्री लागणं म्हणतात त्याला. परंतु ही सुद्धा तंद्री आपण त्यामध्ये जागृत होतो, कुणीतरी जागृत करतो, नाही तर आपले आपण सुद्धा होतो. आपण चकित होतो, अरे काय झालं, आपल्याला इतकं काय झालं होतं, हा तंद्री लागली होती. ही सुद्धा उन्मनी अवस्था आहे. परंतु ही सुद्धा अवस्था चांगली नाही. ही अवस्था चांगली नाही कारण अशा प्रकारे आपण व्यवहार करता करता जागृतपणे जर आपण तंद्री लागायला लागली तर काही कालावधीनंतर वृद्धापकाळामध्ये म्हणा आपल्याला स्मृतिभ्रंश होऊ शकतो. तंद्री लागणं चांगलं नाही. आता बघा झोपेमध्ये आपल्याला उन्मन अवस्था येते, त्याचा काही उपयोग नाहीये आपल्याला, कारण आपण झोपेत आहोत. तंद्री लागणं इथे उन्मन अवस्था येते, त्याचाही उपयोग नाहीये, कारण त्यामधून सुद्धा आपण व्युत्थान होतो आणि इथं शारीरिक दृष्ट्या चांगली गोष्ट नाहीये. स्मृतिभ्रंश पुढे मागे केव्हा तरी होऊ शकतो. मग तिसरं काय आहे, उन्मनी अवस्था आपल्याला लागते ती म्हणजे आपण जागृत अवस्थेमध्ये मुद्दाम होऊन स्वस्वरूपाशी एकरूप होणं आणि ध्यान लागणं. ध्यान लागणं, ध्यानामध्ये आपल्याला आपल्या देहाचं सुद्धा भान नाहीसं होतं. देहाच्या अतीत आपण जातो. जाणून बुजून आपण जागृत असताना ध्यान लावतो आणि ध्यान टिकायला लागलं की त्याला समाधी म्हणतात. अशा प्रकारे समाधी अवस्था, ध्यान टिकायला लागलं की त्या समाधी अवस्थेमध्ये आपण मूलतः जागृत असून सुद्धा आपण देहातीत झालेले आहोत. उन्मनी अवस्थेमध्ये आपण मुद्दामून आलेले आहोत साधना उपासना करून.
आणि ही ती आपली मूलभूत अवस्था आहे. ही आपली मूलभूत अवस्था आहे. या अवस्थेमध्ये असताना आपला जन्म झालेला आहे. त्या अवस्थेमध्ये आपण पोहोचतो. आपला जन्म झाला त्या अवस्थेमध्ये, तिथून आपला जन्म झालाय त्या अवस्थेत आपण पोहोचतो. म्हणजे आपण देहातीत अवस्थेमध्ये पोहोचतो. जाणून बुजून जागृत असताना बघा, आपला बेस आहे जागृत अवस्था. झोप बेस नाहीये, तंद्री बेस नाहीये, जागृत अवस्था बेस आहे. त्याच्यामध्ये आपल्याला समाधी लागली, म्हणजे ध्यान टिकू लागलं की त्या समाधी अवस्थेमध्ये आपण मूलभूत अवस्थेला आलेला असल्यामुळे आपण फक्त अंशात्मा असतो. आणि त्यावेळेला अंशात्मा असताना आपलं संधान परमात्म्याशी साधलं जातं. योग जुळून येतो आणि तिथे आपण दार्शनिक होतो. ही योगधामेची यात्रा आहे. ते द्वार उघडतं त्यावेळेला. आणि यात ही जी आपली अवस्था आहे, याला समर्थाने या समासामध्ये आत्मनिश्चय असा शब्द वापरलाय. तेव्हा समासाच्या शेवटी आपण आत्मनिश्चय या शब्दाला जाऊन पोहोचणार आहोत. या समासाचं थोडक्यामध्ये सार मी मुद्दाम सांगितलं, तुम्हाला म्हटलं आता. तर आता आपण समास वाचायला लागू, सुरुवात करू. कसं थोडं थोडं मी निरूपण करू शकणार आहे, भाषांतर करणार आहे. पण तरी सुद्धा आत्ता मी जे काही तुम्हाला 15 मिनिटं सांगितलं, ती बॅकग्राऊंड, ती पार्श्वभूमी लक्षात ठेवा आणि त्या भूमिकेवर, त्या पार्श्वभूमीवर हा समास ऐका, म्हणजे तो आपल्याला आकलन होईल. ओवी क्रमांक 1. श्रीराम, केवळ ब्रह्म जे बोलिले ते अनुभवास आले आणि मायेची लागले अनुसंधान. श्री रामप्रभूंना वंदन केलेलं आहे आणि समर्थ म्हणतायत की केवळ ब्रह्म जे बोलिले. केवळ ब्रह्म म्हणजे विमल ब्रह्म. आपण मागच्या समासात पाहिलं ते विमल ब्रह्म आपल्याला समजलं, आपण जाणलं. बोलिले आपण जाणलं चांगल्यापैकी, पण तरी सुद्धा आणि मायेही लागले अनुसंधान, तरी सुद्धा माया आपल्याला जाणवते. इतकंच काय, तर केवळ ब्रह्म जे बोलिले ते अनुभवास आलं. केवळ ब्रह्म आपण माहित करून घेतलं, जाणून घेतलं आणि मग आपण साधना उपासना केली आणि आपल्याला प्रत्यक्ष केवळ ब्रह्माचा अनुभव आला. आणि अनुभव आलेल्या स्थितीत सुद्धा आपण अनुभूत झालेले असलो तरी सुद्धा, आपल्याला ब्रह्माची अनुभूती मिळालेली असली तरी सुद्धा आपल्याला मायेची जाणीव राहते. आपल्याला मायेचं अनुसंधान राहतं. माया सुटत नाही काही केल्या. ओवी क्रमांक 2. ब्रह्म अंतरी प्रकाशे आणि माया ही प्रत्यक्ष दिसे. आता हे द्वैत निरसे कवणे परी हो. आपण आत्मानुभूती प्राप्त केले, स्वस्वरूपावस्था प्राप्त केले. ब्रह्म अंतरी प्रकाशे म्हटलंय, तरी सुद्धा माया प्रत्यक्ष दिसते. बाहेर वस्तू जगत दिसतं आपल्याला, आपण ते वापरतोय प्रत्यक्ष. त्यामुळे देह जिवंत राहिलाय आणि त्यामुळे हे द्वंद्व आपल्या समोर आहे. आपण ब्रह्म अनुभवतोय आणि माया सुद्धा आपण वापरतोय. हे दोन्ही विरुद्ध गोष्टीचं ब्रह्म जे आहे याचं निरसन समर्थ म्हणतायत आपल्याला करता आलं पाहिजे. आपण त्याबद्दल निशंक झालं पाहिजे, याचं निरसन करता आलं पाहिजे. ते कवणे परी कसं करायचं ते आता ऐका. ओवी क्रमांक 3. तरी आता सावधान एकाग्र करून या मन माया ब्रह्म हे कवण जाणत आहे. तेव्हा साधको आता सावध व्हा, एकाग्र व्हा आणि मूलगामी जो उपाय आहे द्वंद्व नष्ट करायचा. समर्थ म्हणतायत मी तुम्हाला मूलगामी उपाय सुचवणार आहे, मूलगामी उपाय सांगणार आहे की द्वंद्व आपण नष्ट कसं करू शकू. माया आणि ब्रह्म हे जे आपल्याला मनामध्ये जे द्वंद्व आहे ते आपल्यामधून गेलं पाहिजे, तरच आपल्याला ती अवस्था प्राप्त होईल. ती कशी अवस्था प्राप्त करायची ते तुम्हाला मी आता सांगणार आहे. आणि समर्थ म्हणतायत की माया ब्रह्म एक कवड जाणत आहे. यासाठी उपाय काय आहे, तर माया आणि ब्रह्म याची जाणीव तुमच्यामध्ये कुणाला होते याचा विचार करा. एक साधं सोपं करून सांगतायत उपाय की तुम्हाला ब्रह्म आज जाणवताय, तुम्हाला अनुभूती प्राप्त झाली. तुम्हाला माया जाणवताय कारण तुम्ही प्रत्यक्ष जगताय, देह जिवंत ठेवताय. आणि ह्याच्या पलीकडे जर जायचं असेल तर ब्रह्म आणि माया हे कुणाला आकलन होतं तुमच्यामध्ये याचा विचार करा.
ओवी क्रमांक 4. सत्य ब्रह्माचा संकल्प, मिथ्या मायेचा विकल्प, ऐसिया द्वैताचा जल्प, मनची करी. ब्रह्म सत्य आहे, प्रत्यक्ष आहे, शाश्वत आहे, सदा सर्वदा आहे. माया त्याच्यामध्ये निर्माण झाली, मायामधून आपला देह निर्माण झालाय, वगैरे वगैरे वगैरे. आणि मायेचा तर विकल्प आहे, माया ही काल्पनिक आहे. आपण म्हटलं तर माया आहे, नाही तर माया नाहीये, कारण वस्तुजगत नष्ट होणार आहे. ऐसिया द्वैताचा जल्प, मनची करी. समर्थ म्हणतायत हे आकलन तुमच्या मनाला होतं. समर्थांच्या मताप्रमाणे ब्रह्म आणि माया यांचं आकलन, हे आकलन किंवा त्यांची जाणीव ही तुम्हाला तुमच्या मनामुळे होते, असं समर्थांचं म्हणणं आहे. ओवी क्रमांक 5. जाणे ब्रह्म जाणो माया, ते एक जाणवी तुर्या, सर्व जाणे म्हणून या सर्व साक्षी. समर्थ म्हणतायत की ब्रह्म आपण जाणलं, मायाही जाणली. ब्रह्म कायमस्वरूपी आहे, माया तकलादू आहे, आणि याची जाणीव आपल्याला मनामुळे होते. या तिन्ही गोष्टी आपल्या कह्यात नाहीयेत, आपण निर्माण केलेल्या नाहीयेत, आणि यामुळे आपण ह्याच्या पलीकडे जाऊ शकतो, कल्पना करू शकतो आपण पलीकडे गेल्याची. तर या तुरीय अवस्था म्हणायचं. आणि ही सर्व साक्षी अवस्था असते. का तर ब्रह्म आपण निर्माण केलेलं नाही, अगोदरच आहे. माया आपण निर्माण केलेली नाही, ब्रह्मामध्ये निर्माण झाली, आपण त्याच्यामध्ये जगतोय देहाचा उपयोग करून. त्यामुळे माया आल्या आपण साक्षी राहू शकतो. मन आपण निर्माण केलेलं नाही, ते आगंतुक आहे. त्यामुळे तिन्ही गोष्टींना आपण साक्षी राहू शकतो. आता उदाहरण द्यायचं झालं तर, आपल्याकडे एखादी वस्तू आहे, आपण ती बाजारातनं आणलेली आहे, त्याच्याकडे आपण साक्षीत्वाने नाही पाहू शकणार, कारण ती आपण विकत आणली. पण एखाद्याच्या घरामध्ये आपण गेलो आणि त्याच्यामध्ये एखादी वस्तू आहे, त्याच्या घरामध्ये माणसं आहेत, आणि त्यांच्याकडे कुणीतरी तिराईत व्यक्ती आलेली आहे. या तिन्ही गोष्टींशी आपला काही संबंध नाहीये, आपण त्यांच्याकडे साक्षीत्वाने पाहू शकतो. पण आपल्या घरी नाही आपण करू शकणार, कारण आपल्या वस्तू आहेत, आपली कुटुंबे आहेत, आपल्याकडे आलेले पाहुणे आहेत. आपण नाही साक्षी राहू शकत त्यांना, आपण त्याच्यामध्ये रममाण होणार. पण तिराईत माणसाकडे गेल्यावर त्याच्यामध्ये असलेल्या वस्तू, त्याचं कुटुंबीय, त्याच्याकडे आलेले कोणीतरी तिराईत पाहुणे, याला आपण साक्षी राहू शकतो, कारण आपला काही संबंध नाहीये. आपण कशाला गुंतू त्याच्यात, रममाण होऊ, काही कारण नाहीये. तसं आहे, ब्रह्म आहे, हो आहे, आपण निर्माण केलेलं. माया आहे, आहे, आपल्यासाठी आहे, आणि आपल्या मनाला त्याची जाणीव होते. मन आपण निर्माण केलेलं नाही. हे जर तुम्ही कल्पनेने स्पष्टपणे आकलन करून घेऊ शकलात, तर तुम्ही या तिन्हीच्या पलीकडे साक्षीत्वाने राहू शकता. त्याला तुरीय अवस्था म्हटलेलं आहे. ओवी क्रमांक 6. ऐक तुरीचे लक्षण, जेथे सर्व जाणपण, सर्वची नाही कवण, जाणेल गा. तुरीयचं लक्षण काय समर्थ म्हणतात की त्रिपुटी नष्ट झाली आपल्यासाठी. जाणीव म्हणजे ब्रह्म, नेणीव म्हणजे माया, आणि मन ज्याला आकलन होतं ते, जे जाणवतं ते. ही त्रिपुटी जी आहे ती नष्ट झाली, आणि आपण तुरीय अवस्थेमध्ये आलो. आता समर्थ असं म्हणतात की ह्या तुरीय अवस्थेची जाणीव कोणाला होते, ही जाणीव कोणाला येईल, याचा विचार करा. ओवी क्रमांक 7. संकल्प विकल्पाची सृष्टी, झाली मनाची ये पोटी, ते मनची मिथ्या शेवटी, साक्षी कवणू. तुरीय अवस्था याची आपण कल्पना करू शकतो. कल्प विकल्पाची सृष्टी म्हटलाय. ब्रह्म सत्य आहे, कायमस्वरूपी. माया मायावी आहे, पण केव्हा, दीर्घ कालावधीसाठी. आपल्यासाठी माया कायमस्वरूपी आहे, ते नष्ट होणारी आहे, पण आहे, आपण वापरतो. मन आपण आता म्हटलेले तुरीय अवस्थेमध्ये आपण आलो. अशा प्रकारे आपण तुरीय अवस्थेमध्ये आल्यानंतर तिथे जे काही आपण चाल चलन वागणूक साक्षीत्वाने राहणं जे करतो, त्याची आपण कल्पना करू शकतो. हे झाली मनाची हे पोटी, ते मनची मिथ्या शेवटी, साक्षी कवणू. तुरीय अवस्थेमध्ये साक्षी कोण राहणार, तुम्ही कल्पना करू शकता याची. कल्पनेला आता महत्व आलं, मन मागे पडलं, उन्मनी होऊन आपण मनाला पार करून पुढे आलो, त्रिपुटीमध्ये आलोय. तेव्हा मन तुमचं आहे ते उच्चापती करणार, तिथे सुद्धा ते तुम्हाला सांगणार. पण तुम्ही कल्पना करू शकता की आपण तुरीच्या अवस्थेमध्ये आलेले आहोत, आणि आपल्या सर्वाला साक्षी आहोत, मनाला सुद्धा साक्षी राहायचं आहे. ही कल्पना तुम्ही चालवू शकता.
ही कल्पना तुम्ही करू शकता, असं समर्थांना सांगायचं आहे. ओवी क्रमांक 8, साक्षात्व चैतन्यत्व सत्ता हे गुण ब्रह्माची या माथा, आरोपले जाण वृथा माया गुणे. आता समर्थ म्हणतायत ह्या त्रिपुटीच्या पलीकडे तुम्ही आलात, तुम्ही कल्पना केली की होय मी सगळं मागे टाकलं, मन रेंगाळतंय आपलं मागे, निश्चितच रेंगाळतंय, कारण ते आपल्या नियंत्रणाखाली नाहीये, त्याला पार करून आपण पलीकडे आलोय, त्याला आपण साक्षी राहायचंय, ब्रह्माला साक्षी राहायचंय, मायेला साक्षी राहायचंय. साक्षीत्व म्हणजे काय? वस्तू जगताला साक्षी राहायचं, चैतन्य म्हणजे ब्रह्माला साक्षी राहायचं, आणि सत्ता म्हणजे मायेला साक्षी राहायचं. या तिन्हीला साक्षी राहायचंय आपल्याला. मनाची सत्ता चालू द्यायची नाहीये आपल्यावर. मग ह्याचा आरोप कुणावर केला जाईल? तर सदा सत्य असलेलं ब्रह्म. समर्थ म्हणतायत की ब्रह्मावर आपण आरोपित करू की माया नष्ट होणारी आहे, मन आगंतुक आहे, आपण सगळ्याला साक्षी राहिलोय, तेव्हा या दोन गोष्टी नष्ट होणाऱ्या असल्यामुळे त्याला साक्षी राहणं सोपं आहे, पण ब्रह्म कायमस्वरूपी आहे. याला साक्षी कोण राहिलं त्याचा आरोप ब्रह्मावर जाऊ शकतो. आता त्याचं निरूपण पुढील ओवीमध्ये समर्थ करतायत. ओवी क्रमांक 9, घटमठाची ने गुणे त्रिविधा आकाश बोलणे, मायेची ने खरेपणे गुण ब्रह्मी. आपल्या माठ घरामध्ये भांडे, त्याच्यामध्ये आकाश आहे, घरामध्ये 4 भिंतीच्या आत आकाश आहे, आणि बाहेर आकाश आहे. बाहेरच्याला आपण अवकाश म्हणतो. जर भांड नष्ट झालं, घरामधनं बाहेर गेलो, तर सगळं आकाश एकच आहे, त्यामध्ये वेगळं काही नाहीये. त्रिविधा आकाश बोलणे, तिन्ही आकाश एकच आहे. तसं मायेची ने खरेपणे गुणब्रह्मी. माया जर तुम्ही खरे मानलीत तर ब्रह्म त्याला गुण चिकटले जातात. वास्तविक ब्रह्म निर्गुणी आहे, वास्तविक ब्रह्म निर्गुणी आहे, पण मायेच्या तुम्ही आहारी गेलात की ब्रह्माला गुण चिकटले जातात, कारण त्याच्यामध्ये माया निर्माण झाली. ते खरे गुण मायेचे असतात, ब्रह्माचे नाहीयेत. ब्रह्म खरं निर्गुणी आहे. ओवी क्रमांक 10, जव खरेपण मायेसी तत्वाची साक्षात्व ब्रह्मासी, माये अविद्येचे निरासे द्वैत कैसे. आता समर्थ म्हणतात की ब्रह्मावर तुम्ही साक्षीत्वाचा आरोप केला, या त्रिपुटीमधून बाहेर आलात, तुर्येमध्ये आलात, तिथे साक्षीत्व ब्रह्मामध्ये आहे, त्या ब्रह्मावर साक्षीत्वाचा आरोप केला. पण त्यावेळेला ही माया जी आहे ती नष्ट होणारी आहे. माया शेवटी नष्ट होणारी आहे, तुमच्यासाठी नाही, तुमच्या आयुष्यभर ती पुरणार आहे. पण दीर्घकालाचा विचार केला तर इथल्या वस्तू जगत नष्ट होणार आहेत. तुमच्या समोर डोळ्या देखत वस्तू नष्ट होतात, कालबाह्य होतात. एवढंच काळ सुद्धा बाह्य होतो. आमच्या वेळेला धोतर नेसून सगळे राहत असत, आज कोणी नेसतंय का? सगळे पॅन्टी घालून मोकळे झालेत. सगळं बदलून जातं, भाषा बदलते, वाण चाल चलन सगळं बदलून जातं. तुम्ही कुठल्याही गावाला गेला असाल 50 वर्षापूर्वी, गाव बदलून गेलाय. माया बदलते सारखी, ती टिकाऊ नाहीये. आणि म्हणून समर्थ म्हणतात माये अविद्येचे निरसे द्वैत करसे. जर माया जर नाहीये तर तिथे द्वंद्व आलो कुठं? ब्रह्मच राहिलं फक्त. तुर्य अवस्थेमध्ये फक्त ब्रह्म राहिलं, आणि ते तर निर्गुणी आहे. मग पुढे कसं जायचं? ओवी क्रमांक 11, म्हणून हे सर्व साक्षी मन त्याची झाली उन्मन, मग तुर्या रूप ज्ञान ते मावळण गेले. समर्थ काय सांगतायत बघा, थोडस शॉर्टकट केलेलं आहे इथे. अगोदर 44 ओव्या झाल्यात आणि लिहित बसले तर किती झाल्या असं कोणाला माहिती. समर्थ म्हणतात तुर्य अवस्था प्राप्त झाली, तिथे तुमचं मन मावळलेलं आहे. खरं म्हणजे माया आले ब्रह्माबरोबर, पण माया ही नष्ट होणारी आहे. मग राहिलं काय? फक्त ब्रह्म राहिलं. इथे द्वंद्व आहे कुठे? फक्त ब्रह्म राहिलं. असं जर अवस्थेमध्ये तुम्ही आलात की तुर्या सोडून तुम्ही पलीकडे आलात की फक्त ब्रह्म राहतं, माया नष्ट होणारी मागे राहते, आणि मन तर केव्हाच निघून गेलेले, याला उन्मनी अवस्था म्हणायचं. तुमचं साक्षीत्व सुद्धा लयाला जात चाललंय, कारण फक्त ब्रह्म उरलं आणि तुम्ही त्याचे अंश आहात. स्वतःला स्वतः साक्षी काय राहणार? स्वतःला स्वतः कसं साक्षी राहायचं? याला उन्मनी अवस्था म्हणायचं. ही तुम्हाला प्राप्त होते. ओवी क्रमांक 12, जयास द्वैत फासले ते मन उन्मन झाले, द्वैता अद्वैताचे तुटले अनुसंधान. ज्याला द्वैत जाणवत होतं ते मायेमुळे जाणवत होतं, मनामुळे जाणवत होतं. या त्रिपुटीच्या पलीकडे आपण झालो, त्रिपुटीपासून तुर्येमधून पलीकडे जातो,
तिथे मन उन्मन झालं आणि तिथे द्वैताचं निरसन झालं. मन उन्मन झाल्यामुळे आपण द्वैताच्या अतीत आलो. आपल्यासाठी आता द्वैत राहिलं नाही. सुख दुःख पाप पुण्य काही राहिलं नाही. आपण त्याच्या पलीकडे आलो. द्वैता ऐतवेदाचे तुटले अनुसंधान ते मनामुळे सगळं होत होतं. मन आपल्याला सांगत होतं खरी हे चांगलं आहे, हे वाईट आहे, चांगलं वाईट झाली सुरुवात. हा माझा आहे, हा त्याचा आहे, झाला भेद. हे तुझं मूल आहे, हे शेजाऱ्याचं मूल आहे, झाला भेद. हे मन सांगतं. मन उन्मन होऊन गेलं. त्यामुळे द्वैत अद्वैत याचं नातं तुटून गेलं. ओवी क्रमांक 13. एवम द्वैत आणि अद्वैत होय वृत्तीचा संकेत. वृत्ती झाली निवृत्त द्वैत कैसे. वृत्ती म्हणजे काय तर एखादी गोष्ट आपण जेव्हा करत असतो आणि ती गोष्ट करणं आता थांबवायला पाहिजे, कारण इथून पुढे आपल्याला त्याचा त्रास होईल, तेव्हा इथे थांबायचं आहे असं असून सुद्धा आपण ते जेव्हा पुढे सुरू ठेवतो त्याला वृत्ती म्हणायचं. ही माणसाची वृत्ती असते. साधा आपण जेवायला बसतो, पदार्थ छान झालेला असतो, जेवण जेवतो, भूक भागते आणि आपल्याला कळतं की इथे थांबायला हवं, पण नाही, आपण अजून घेतो, आवडला. ही ती वृत्ती आहे, खादाड वृत्ती असते त्याची. हीच गोष्ट इतर बाबतीत एखाद्या गोष्टीचा उपभोग घेत असायचं. किती घ्यायचा, एक ठराविक आपला देह जिवंत राहण्यापुरता. तिथे थांबायला पाहिजे. आपल्याला अंतःमन सांगतं, प्रेरणा येते की आता आपलं झालं, संपलं. नाही, तो उपभोग छान आहे, मग घेत बसायचं. याला वृत्ती म्हणतात. आणि म्हणून म्हटलंय येवन द्वैत आणि अद्वैत येथे वृत्तीचा संकेत. द्वैत आणि अद्वैत येथे वृत्तीचा संकेत मिळतो आपल्याला. आपल्या वृत्ती टिकून राहतात. वृत्ती झाली या निवृत्त द्वैत कैसे. म्हणून वृत्तीचं निवृत्ती झाली पाहिजे. वृत्ती इथे द्वैत टिकतं कारण का वृत्ती येते. अरे छान झालंय, मग छान आणि वाईट ह्याच्यामधला भेद आपल्याला कळतो. वृत्ती येते. पदार्थ चांगला झालाय, हा खा. एखादी गोष्ट आपण गाणं ऐकत बसलो, किती ऐकायचं, गाणं छान आहे झालं. छान आणि वाईट द्वैत तयार झालं. मग आपली वृत्ती काय आहे, छान ते करायची, मग करत बसायचं. असं प्रत्येक बाबतीत हिंडायचं. किती हिंडायचं, मर्यादा पाहिजे कुठेतरी. नाही, बसलं हिंडत, बरं वाटतंय ना, बरं आणि वाईट झालं द्वैत. ही वृत्ती आहे माणसाची. उपभोग घेऊन समाधान झालेलं असलं तरी ते करत राहायचं. आणि म्हणून समर्थ म्हणतायत की वृत्तीची निवृत्ती व्हायला पाहिजे तरच द्वैत नाहीसं होईल. ओवी क्रमांक 14. वृत्ती रहित ते जे ध्यान त्याची पूर्ण समाधान येथे तुटे अनुसंधान माया ब्रह्मेचे. अशा प्रकारे मनामुळे निर्माण होणारी वृत्ती जर तुम्ही निवृत्त झालात आणि वृत्ती रहित जीवन जगायला लागलात, तुमचं ज्ञान वृत्ती रहित जर झालं, म्हणजे ज्ञानाने तुम्ही जाणून स्वतःवर तुम्ही जर नियंत्रण आणलं की आपल्या देहधर्माला पाहिजे तेवढं आपल्याला मिळालेलं आहे, आता इथे थांबायचं आपल्याला, तिथे पूर्ण समाधान आहे. जेथे तुटे अनुसंधानानं माया ब्रह्मेची, तिथे तुम्ही मनच काय तर माया आणि ब्रह्म याचं अनुसंधान सुद्धा तुमचं सुटून जातं. तुम्ही स्वतःच ते ब्रह्म होता. ओवी क्रमांक 15. माया ब्रह्म ऐसा हेत मने कल्पिला संकेत. ब्रह्म कल्पने रहित जाणते ज्ञानी. माया आणि ब्रह्म याची जाणीव मेघाशी म्हटलं की आपण कल्पना करतो. ही कल्पना आपल्याला करून देते असं आता समर्थ सांगतायत. म्हणून त्यांनी समासाचं जे नाव दिलंय ते नाव दिलंय द्वैत कल्पना निरसन. हे सगळं द्वैता कल्पनेचा खेळ आहे सगळा. तुम्ही कल्पना करता की हा माझा मुलगा आहे, तो शेजाऱ्याचा मुलगा आहे. ही कल्पना आहे तुमची. तो मुलगा आहे, शेवटी तो निरागस आहे. दोघांनी सारखाच खाऊ द्यायला पाहिजे, दोघांनी सारखाच मायाने उचलून घ्यायला पाहिजे, पण नाही, भेद होतो. ही कल्पना आहे. हा माझा आहे, तो पारका आहे. हा भेद होतो. हे कल्पना आहे सगळी. माया ब्रह्म ऐसा आहे तर मने कल्पिला संकेत. ब्रह्म कल्पने रहित जाणती ज्ञानी. तुम्ही निर्विकल्प अवस्थेमध्ये गेलात तिथे तुम्हाला ब्रह्माची ओळख होईल. ओवी क्रमांक 16. जे मनबुद्धी अगोचर, जे कल्पने होऊन पर, जे अनुभविता साचार, द्वैत कैसे. मन आणि बुद्धी याच्या पलीकडच्या गोष्टी या आपण कल्पनेने करतो. मन आणि बुद्धी याच्या पलीकडच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण कल्पनेने करत असतो, कल्पनेने वावर करत असतो. ज्या दिवशी माणसाला वाटलं आपण चंद्रावर जावं, त्याने गाणं रचलं, चल चंद्रावर स्वारी करूया. हे कल्पना आहे. ही कल्पना आहे. बुद्धी आणि जे काय मन आणि बुद्धी याच्या पलीकडची गोष्ट आहे ही.
ह्याच्या पलीकडची गोष्ट आहे लक्षात घ्या, ही केवळ कल्पना आहे. आकाशामध्ये चंद्र तारे बघायचे आणि त्यांना जाऊन हात लावायचा आहे, ही कल्पना आहे. पण ती मन आणि बुद्धी सारखं कल्पना करून एक दिवस आपण चंद्रावर गेलो आज प्रत्यक्ष, तेव्हा मन आणि बुद्धी यांना अगोचर असलेली कल्पना आहे. मन आणि बुद्धीच्या काह्यात कल्पना नाहीये. आणि जर तुम्ही याच्या पलीकडे जाऊ शकलात, कल्पनेच्या पलीकडे, तिथे द्वैत कुठलं राहणार, तिथे द्वैत नष्ट होईल. म्हणजे मन आणि बुद्धीमुळे निर्माण होणारं द्वैत एक वेळ नष्ट करणं सोपं आहे, समर्थ म्हणतायत. पण कल्पनेच्या राज्यामध्ये जेव्हा तुम्ही जाता तेव्हा मन आणि बुद्धीच्या पलीकडे जाता, तिथे तुम्हाला भरपूर द्वैत सापडतं. पण जर तुम्ही या कल्पनेला आवर घातलात, कल्पनेच्या राज्यात राहीनसे झालात, तर द्वैत कैसे, तिथे द्वैत नष्ट होऊन जाईल. श्रोते हो, योगदासांच्या सहज, सोप्या आणि रसाळ निरूपणाचा आपण आस्वाद घेतच आहोत. विविध आध्यात्मिक विषयांवर त्यांची 50हून अधिक पुस्तकं bookganga.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. आपण त्यांचाही लाभ घेऊ शकता. धन्यवाद. ओवी क्रमांक 17. द्वैत पाहता ब्रह्म नसे, ब्रह्म पाहता द्वैत नसे, हे द्वैताद्वैत भासे कल्पनेसी. समर्थ म्हणतायत की द्वैत असेल तर ब्रह्म नसणार. ब्रह्म कसं असेल? तुम्ही द्वैतात अडकलात, पाप पुण्य, चांगलं वाईट वगैरे वगैरे, ब्रह्म कुठला कुठे राहिलं? तुम्ही भौतिकात रमवान झालात, हा कपडा चांगला आहे, हा वाईट आहे, हा घ्यावा, तो नको, झालं द्वैताला सुरुवात. तिथे ब्रह्म कुठला आलाय? मग तुम्ही ब्रह्मज्ञानी झालात, द्वैत नष्ट होऊन जातं. अरे कपडा देह झाकण्यासाठी, कुठला का घेईना आणि कुठलाही. मागे माझ्यासारख्या दुकानात जाऊन सांगतो, मला दुकानदार विचारतायत की काय तुम्हाला एक्सरसाइज बुक हवंय का? मी कॉलेजमधली गोष्ट सांगतोय, कॉलेजला असताना, तुम्हाला एक्सरसाइज बुक हवंय का? मग ते 4 वह्या समोर ठेवायचे माझ्या, कुठलं हवंय? मी म्हटलं तुमचं खपत नसेल ते डिझाईन मला द्या. वह्यावरती डिझाईन असायचे, कुठलं डिझाईन हवं तुम्हाला, याचं कुठलं खपत नाही ते मला द्या, मी सांगायचं. काय फरक पडतोय? वही आत लिहायचे तर कव्हरवर काही का असे ना, काय फरक पडतोय? ब्रह्म पाहता द्वैत नसे. तुम्हाला ब्रह्मज्ञान झालं, द्वैत नष्ट होऊन जातं. द्वैताद्वैत भासे कल्पनेसी. द्वैत आणि द्वैत हा कल्पनेचा खेळ आहे. मनाच्या पलीकडे आलोय आपण, हा कल्पनेचा खेळ आहे. ओवी क्रमांक 18. कल्पना माया निवारी, कल्पना ब्रह्मधावरी, संशय धरी आणि वारी, तेही कल्पना. कल्पना जी आहे, ही कल्पनेने आपण माया निवारण करू शकतो. आपल्याला माया म्हणजे काय आपण जाणून घेऊ शकतो. कल्पनेच्या राज्यात आपण बाहेर पडू शकतो. कल्पना ब्रह्मधावरी, कल्पना ब्रह्म जो आहे ते ब्रह्म सुद्धा आपल्याला प्राप्त व्हावं. जसं मी मगाशी म्हटलं, चंद्र पाहिला, चला चंद्रावर स्वारी करूया म्हणून सांगतोय तो. ही कल्पना केली, प्रत्यक्ष तो गेला एक दिवस मानव चंद्रावर गेला प्रत्यक्ष. ही आमच्या लहानपणी कल्पना होती. तसं कल्पना ब्रह्मधावरी, संशय धरी आणि वारी, तेही कल्पना. ब्रह्म प्राप्त करायचं ही कल्पना तुम्ही जर सतत करत राहिलात, तथापि संशय धरी वारी, तेही कल्पना. त्यामध्ये तुमच्या मनामध्ये जर किलबिश असेल, संकल्प, कल्पनेला जर तुमचा संशय असेल, तर ते प्रत्यक्ष होणं शक्य नाहीये. ओवी क्रमांक 19. कल्पना करी बंधन, कल्पना दे समाधान, ब्रह्मी लावी अनुसंधान, तेही कल्पना. तुम्हाला कल्पना जी आहे ती बंधनं आणू शकते. कल्पना तुम्हाला बंधनं आणू शकतात की अरे तिकडे धोका आहे, तिकडे जायचं नाही आपल्याला, बस केली कल्पना आपण. रात्रीची वेळ आहे, बघा कल्पना कशी आहे, रात्रीची वेळ आहे, बाहेर काळोख आहे, चोर वगैरे हिंडत असतात, नको रे बाबा बाहेर जायला, ही कल्पना आहे. आपण कुठे पाहिलंय बाहेर जाऊन चोर आहे का नाही, पण येतोय. ही कल्पना आपल्याला बंधनं आणू शकते. कल्पना दे समाधान. एखादी गोष्ट तुम्ही उपभोगलीत तर कल्पना तुम्हाला सांगू शकते की आता पुरे बाबा, बास झालं, आता खूप झालं, खूप मिळालं, देवाची कृपा, समाधान देऊ शकते. ब्रह्मी लावी अनुसंधान, तेही कल्पना. अशाच प्रकारे ब्रह्माचं चिंतन करणं, ते ब्रह्म मला प्राप्त व्हायला पाहिजे, ही संकल्पना कल्पनामुळे आली. कल्पनेचे मोठे भाऊ संकल्पना. कल्पना सांगू शकते की आपल्याला संकल्प कर याचा, आपल्याला ब्रह्म प्राप्त करायचंय, हे सुद्धा कल्पना करू शकते. ओवी क्रमांक 20. कल्पना द्वैताची माता, कल्पना देती तत्वता,
बद्धता आणि मुक्तता कल्पना गुण आहे. समर्थांनी मनामधनं तुम्हाला बाहेर पडलाय तुरीय अवस्थेमध्ये आणि तुम्ही उन्मन झाल्यानंतर तुम्ही कल्पनेमध्ये अडकलाय, असं समर्थांचं सांगणं आहे. मग कल्पना काय करते? ती द्वैताची माता आहे म्हणे. कल्पना तुमच्यामध्ये द्वैत निर्माण करू शकते. कल्पना नेती तत्वता, आत्मज्ञान सुद्धा कल्पनेमुळे तुम्हाला मिळू शकतं. बद्धता आणि मुक्तता, अमुक्त आणि मुक्त, ह्या गोष्टी सुद्धा तुम्ही कल्पनाच्या गुणाने करू शकता. गोष्ट सांगेल, एखादी तुम्ही झाडाची फांदी पकडली तर तुम्ही कल्पना करू शकता, मी झाडाच्या फांदीला धरून ठेवलाय, आता मी खाली कसा जाणार, फांदीने मला पकडून ठेवलं, ही कल्पना आहे. पण मी फांदी पकडले ही कल्पना तुम्ही केलीत की तुम्ही हात सोडून खाली येऊ शकता. तेव्हा म्हटलंय बद्धता आणि मुक्तता कल्पने गुण आहे. दोन्ही गोष्टी कल्पनेने होतात. ओवी क्रमांक 21, कल्पना अंतरी सबळ नसते दावी ब्रह्मगोळ, क्षण एकाचे निर्मळ स्वरूप कल्पी. वस्तू जगतामुळे जर तुमच्या मनामध्ये माया निर्माण झाली तर आत तुमची जी कल्पना आहे ती सबळ होते. घट्ट पकडून ठेवा तुम्ही कल्पनेला. नसते द्यावी ब्रह्मगोळ, क्षण एकाते निर्मळ स्वरूप कल्पी. पण तुम्ही जर एकांतामध्ये बसलात, शांतपणे बसलात स्वतःजवळ, तर तुम्ही त्या कल्पनेच्या पलीकडे जाल आणि ते तुम्ही निर्मळ स्वरूप तुम्हाला प्राप्त होईल. कल्पनेने तुम्ही माया पकडून ठेवले, समर्थ म्हणतात सबळे घट्ट पकडून ठेवले. पण तुम्ही जर एकांतामध्ये गेलात तर तीच कल्पना तुम्हाला सांगेल की ती माया मिथ्या आहे. तर तुम्ही स्वस्वरूप स्वतःजवळ बसलात, तिथून ती माया दूर झाली, मग कल्पना सांगेल ना त्या मायेत काही अर्थ नाही, बस स्वतःजवळ, तुम्ही निर्मळ होऊन जाल. स्वरूप कल्पी म्हटलंय, तुम्हाला स्वतःच स्वतः अंशात्म्याची चाहूल लागेल. ओवी क्रमांक 22, क्षण एका धोकावा आहे, क्षण एका स्थिर आहे, क्षण एका पाये विस्मित होऊ नये. कल्पना महाविचित्र आहे, कल्पनेचे खेळ महाविचित्र आहेत. क्षण एका धोकावा आहे, क्षण एका स्थिर आहे. बराबर तुम्ही बराबर हालचाली करायला लागाल, बरोबर बरोबर हे पाहिजे ते पाहिजे, कल्पना आल्या ना डोक्यामध्ये, इकडे जा तिकडे जा, हे कर ते कर, आणि एका क्षणाला ती स्थिर पण राहू शकते. ती सांगे बस शांत बस एका जागी, ही सुद्धा कल्पना आहे आपली की आपण स्वस्थ बसलोय. क्षण विस्मती होऊ नये पाहिजे, एखाद वेळ दोन्हीकडे विस्मयाने पाहत बसेल, प्रत्येक गोष्टीने त्याला विस्मय वाटेल की हे काय आहे. हा सगळा कल्पनेचा खेळ हे समर्थ म्हणतायत. ओवी क्रमांक 23, क्षण एका ते उमजे, क्षण एका ते निर्बुजे, नाना विकार करीजे जे कल्पना जाणावी. एखाद्या क्षणाला कल्पनेमध्ये ज्ञान मिळून जातं, एखाद्या क्षणी कल्पना बुद्ध होऊन जाते, मठ्ठ होऊन जाते, तिला काही कळत नाही. नाना विकार करीजे ते कल्पना जाणावी. चित्र विचित्रपणा माणूस करतो, त्या सगळ्या कल्पनेचा खेळ आहे असं समर्थ सांगतायत. ओवी क्रमांक 24, कल्पना जन्माचं मूळ, कल्पना भक्तीचे फळ, कल्पना तेची केवळ मोक्षदाती. कल्पना जन्माचं मूळ म्हटलंय. माणसाला कल्पना सुचतात आणि त्या कल्पनेमधून तो प्रत्यक्ष एखादी गोष्ट आचरणात आणतो किंवा मिळवतो किंवा निर्माण करतो. मगाशी मी बोललो तसं, चल चंद्रावर स्वारी करूया, कल्पना आहे माझ्या लहानपणी, 60 वर्षापूर्वी 65 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आज प्रत्यक्ष गेला मनुष्य, म्हणजे कल्पना जन्माचं मूळ म्हटलंय. प्रत्यक्ष तुम्ही आणू शकता प्रत्यक्षात कल्पना. कल्पना भक्तीचे फळ. तुम्ही जर देवाची भक्ती केलीत तर मला परमात्म्याजवळ मी जाणार म्हणजे जाणारच, ही कल्पना दृढ होते. कल्पना त्याची केवळ मोक्षदाती, तुम्हाला शेवटी ती मोक्षाला नेऊन पोचवेल, परमात्म्याच्या द्वारी नेऊन पोचवेल. तुम्ही कल्पना काय दृढ करता त्याच्यावर अवलंबून आहे. एखादी वस्तू मला मिळायला पाहिजे, कल्पना केली, त्याच्या मागे लागतात, प्रयत्न केले, मिळू शकते कल्पना. पण याच प्रकारे तुम्ही भक्ती केली आणि भक्तीमध्ये जर तुम्ही जर कल्पना निर्माण केली की मला परमात्म्यापर्यंत यात्रा पूर्ण करायची, तेही तुम्ही करू शकता. ओवी क्रमांक 25, असो ऐसी कल्पना साधनेले समाधाना, एरवी ते पतना मूळ सुखी. कल्पवृक्षाची तुम्हाला गोष्ट माहिती आहे ना, झाडाखाली बसला, मनात येईल ते मनात येईल ते मिळतं, मनात येईल ते मिळतं. तुम्ही काही मागा, क्षणार्धात तुमच्या समोर हजर होतं. आता अशा प्रकारे तुम्ही चांगल्या कल्पना करत बसलात भौतिकाच्या दृष्टीने तर तुम्ही गडगंज श्रीमंत होऊन जाल. कल्पवृक्षाखाली बसायचं, मला अमुक दे तमुक दे, मिळत जाईल मिळत जाईल, आयुष्य तुमचं सुख सौख्यामध्ये जाईल. पण माणसाच्या मनात कल्पना विचित्र आहेत. त्याचं उदाहरण आहे, तो काय करतो, कल्पवृक्षाच्या झाडाखाली बसतो, त्याला सगळ्या वस्तू मिळायला लागतात आणि त्याला अशी शंका येते, हे कसं शक्य आहे, या झाडावर भूत तर नाही ना,
कल्पना आली मनामध्ये, त्याच्यासमोर भूत उभं राहतं, तो घाबरायला लागतो. मनामध्ये पुन्हा कल्पना येते, भूत मला खाईल का, भूत त्याला खाऊन टाकतं. कल्पना आहेत. चांगल्या कल्पना केल्या चांगलं होईल, तुम्ही भौतिकाच्या कल्पना केल्या भौतिक होईल, तुम्ही वाईट कल्पना केल्या तुमचं मरण पण ओढवेल. ओवी क्रमांक 26. म्हणून सर्वांचे मूळ ते कल्पनाच केवळ इथे केले या निर्मूळ ब्रह्मप्राप्ती. म्हणून या ज्या कल्पना आहेत, हे जे खेळ आहेत कल्पनेचे मानव करत असलेले, हे केली या निर्मूळ ब्रह्मप्राप्ती. ह्या कल्पना तुम्ही चांगल्या करा, ब्रह्मप्राप्तीच्या करा, भक्तीच्या कल्पना करा, अध्यात्माच्या कल्पना करा, आणि तेच तुम्हाला एक दिवस आत्मानुभूती प्राप्त करून देईल. ओवी क्रमांक 27. श्रवण आणि मनन निजध्यासाचे समाधान, मिथ्या कल्पनेचे भान उडवून जाये. तुम्ही जर सत्संग केला, आध्यात्मिक श्रवण मनन वाचन केलं आणि सत्संगामध्ये निजध्यास तुम्ही जर जोडून घेतला, तर त्या प्रकारच्या कल्पनेच्या राज्यामध्ये तुम्ही वावर करायला लागाल की मला परमात्मा प्राप्त करायचंय. हीच कल्पना धरण मनामध्ये, आणि बाकी कल्पना उडवून जाये, निघून जातील मनामधून. ओवी क्रमांक 28. शुद्ध ब्रह्माचा निश्चय करी कल्पनेचा जय, निश्चितात हे संशय तुटवून गेला. शुद्ध ब्रह्माचा निश्चय म्हणजे विमल ब्रह्म, त्याची कल्पना करा. बाकी सगळ्या कल्पना नेस्त नाबूद होऊन जातील, त्याच्यामुळे क्षुल्लक होऊन जातील. मग त्या तुमच्या मनातच येणार नाहीत, त्या सगळं तुटून जातील भौतिकाच्या कल्पना, आणि तुम्ही ब्रह्माच्या यात्रा करायला लागाल. ती कल्पना डोक्यामध्ये बसेल की आपल्याला ब्रह्म यात्रा पुरी करायची. ओवी क्रमांक 29. मिथ्या कल्पनेचे कोडे कैसे राहे साच्या पुढे, जैसे सूर्याचे उजडे नासे तम. सूर्य उगवल्यावर काळोख नष्ट होऊन जातो, तसं समर्थ म्हणतायत तुम्ही ब्रह्माची कल्पना जर केली तर सगळ्या भौतिकाच्या कल्पना चक्काचूर होऊन जातील. ओवी क्रमांक 30. तैसे ज्ञानाचे प्रकाशे मिथ्या कल्पना हे नासे, मगे तुटे आपैसे द्वैतानुसंधान. ज्ञान प्रकाशामुळे मिथ्या कल्पना नाहीशा होतात. ज्ञान प्रकाश, तुम्ही एकदा परमात्मा जर जाणून घेतला आणि त्याची कल्पना तुमच्या डोक्यामध्ये पक्की बसली की बाकी ज्या ज्या भौतिक कल्पना आहेत नष्ट होणाऱ्या आहेत त्या सगळ्या निघून जातील, आपोआपच येतील निघून. ब्रह्मणी मायामध्ये काय राहील, माया क्षुल्लक होऊन जाईल, ब्रह्म पुढे येईल, अधोरेखित होईल. ब्रह्म माया देहधर्मापुरती राहील. आपैसे म्हटलंय आपोआप, द्वैतानुसंधान. तुम्ही द्वैताच्या पलीकडे आपोआप जाल. फक्त कल्पना चांगल्या करा, अध्यात्माच्या कल्पना करा. आपल्याला आत्मब्रह्म प्राप्त करायचे ही मनामध्ये कल्पना ठेवा, हा संकेत ठेवा मनामध्ये की आपल्याला तिकडे जायचंय, त्या रस्त्याला जायचंय. बाकी रस्ते आपोआप तुम्ही बंद होऊन जातील. ओवी क्रमांक 31. कल्पनेने कल्पना उडे, जैसा मृग सापडे, का शरेशर आतुडे आकाश मार्गे. पूर्वी युद्धामुळे धनुष्य बाणाची युद्ध होत असत. ह्या शत्रूने इकडनं बाण सोडला हवे आकाशामध्ये की तो आकाशामार्गे आपल्यावर येणारा असतो. मग आपण इकडनं बाण सोडायचा आणि आकाशामध्ये तो बाण तोडून टाकायचा. तुम्ही महाभारत सिरियलमध्ये पाहिलं असेल, इकडनं कौरवांच्या बाजूने बाण सुटतात, पांडवांच्या बाजूने बाण सुटतायत आणि हवेमध्ये मधल्यामध्ये त्याचे तुकडे होत आहेत. तेच सांगित आहे का शरेशर आतोडे आकाश मार्गी. आकाशातल्या आकाशात बाण नष्ट होऊन जातात. तसं तुमच्या कल्पना मनामध्ये ज्या भौतिक येतात त्या भौतिक कल्पना अध्यात्माच्या कल्पना तोडून टाकतं, परस्पर आकाशात तोडून टाकतं परस्पर. जैसा मृग सापडे, मेंढपाळ असतात ते कुत्रा पाळतात का, तर एखादी मेंढी जर जथा सोडून बाहेर जायला लागली तर कुत्रा तिच्या मागे भुंकून तिला पुन्हा जथ्यामध्ये आणून सोडून त्या कळपामध्ये आणतो परत. म्हणजे पशुने पशु पाळायचा, काट्याने काटा काढायचा. तसं समर्थ सांगतायत कल्पना उडे. तुम्ही अमृताची कल्पना करा, ब्रह्माची कल्पना करा, आध्यात्मिक कल्पना करा. भौतिक कल्पना आपोआप निघून जातील, त्या मृत होतील, क्षीणहीन होतील. तुम्ही त्यांच्यापासून दूर व्हाल आपोआप. फक्त चांगलं आणायचा प्रयत्न करा, वाईट आपोआप जातं. मी नेहमी सांगतो की वाईट गोष्टी नष्ट करायच्या मागे लागू नका, त्या सोडायच्या मागे लागू नका, त्या होणार नाहीयेत नष्ट, त्याचा काही उपयोग नाहीये. चांगल्या गोष्टी तिथे आणा, वाईट गोष्टी आपोआप पळून जातात. ओवी क्रमांक 32. शुद्ध कल्पनेचे बळ झाले या नासे सबळ, ह्याची वचन प्रांजळ सावध आहे का. शुद्ध कल्पना पाहिजे, म्हणजे झाले या नासे सबळ, भ्रामक कल्पना नष्ट होऊन जातात. शुद्ध कल्पना मनामध्ये आणा, ह्याची वचन प्रांजळ सावध आहे का. समर्थ म्हणतात हे तुमच्या जीवनाचं सार आहे सगळं.
कल्पना करायच्या ना, आध्यात्मिक करा, चांगल्या कल्पना करा, आपल्याला मुक्ती कशी मिळेल याच्या कल्पना करा. बाकी कल्पना करू नका, त्या आपोआप नष्ट होऊन जातील. त्याची काही काळजी करू नका. हे वचन प्रांजळ वचन आहे, समर्थ म्हणतायत, तुमच्या जीवनाला योग्य दिशा देणारं वचन आहे. कल्पनाच जर करायची असेल तर आध्यात्मिक कल्पना करा. ओवी क्रमांक 33, शुद्ध कल्पनेची खूण स्वये कल्पीचे निर्गुण स्वस्वरूपी विस्मरण पडेची नेदी. शुद्ध कल्पनेची खूण काय समर्थ म्हणतात? स्वये कल्पीचे निर्गुण, आपल्याला स्वतःला निर्गुणी समजणं. आपण निर्गुणीच आहोत हीच कल्पना करायची. सत्व रजतमय कधी तुम्ही प्रबळ होणारच नाहीत तुमच्यामध्ये. देहधर्मापुरते आपोआप राहतील आणि एका बाजूला आपोआप होतील. ते निष्प्रभ पुढे येणार नाहीत. तुमच्यातनं प्रमाद होणंच शक्य नाही. स्वस्वरूपी विस्मरण पडोची नेदी. तुम्ही जर शुद्ध कल्पनेचं लक्षण काय आहे? तुम्हाला सतत आत्मपरब्रह्माचं स्मरण राहील, स्वतःचं स्मरण राहील, स्वस्वरूपावस्था प्राप्त करायचं ज्ञान राहील आणि त्याप्रमाणे तुम्ही प्रत्यक्ष आचरण कराल. बाकी सगळ्या गोष्टी मागे पडतील. हे शुद्ध कल्पनेचं लक्षण आहे. थोडक्यामध्ये तुम्ही स्वतःचा स्वतः अभ्यास करायचा आहे. समोर काय सांगतायत ते सांगतोय मी तुम्हाला. तुम्ही स्वतःचं स्वतः निरीक्षण करायचं आहे. मी बऱ्याच वेळा सांगतो की तुम्ही शांतपणे एकांतात बसलेल्या घरी कोणीही नाहीये, कोणी म्हणजे कोणीही नाहीये, तुम्ही एकट्या घरामध्ये, चार भिंतीच्या तुम्ही एकटे बसलेले आहात. घरामध्ये कोणीची शक्यता नाहीये 2 तास. अशा वेळेला काय करावं? जे तुमच्या मनामध्ये येतं ते तुमचा स्वभाव असतो. तो स्वभाव गेलेला नसतो. सगळ्यात प्रथम काय मनामध्ये येतं? बसल्या बसल्या घरामध्ये एकटे होत आपण, कोणी नाही आपल्याला बघायला, काय करावं? अमुक करावं. तो तुमचा स्वभाव आहे, तो उफाळून येतो अशा वेळेला. तर तुम्ही एकटे झालात, एकांतात आलात. ते समर्थ सांगतायत, शुद्ध कल्पनेची गुण स्वये कल्पीचे निर्गुण स्वस्वरूपी विस्मरण पडोची नाही. तुम्ही शुद्ध कल्पनेचं लक्षणच आहे. तुम्ही एकटे आहात. तुमच्या मनामध्ये काय येत आहे? आत्मपरब्रह्माचे आध्यात्मिक विचार येत आहेत. तुमच्या कल्पना शुद्ध आहेत. ओवी क्रमांक 34, सदा स्वस्वरूपानुसंधान करी द्वैताचे निरसन अद्वैत निश्चयाचे ज्ञान त्याची शुद्ध कल्पना. आता शुद्ध कल्पना पुन्हा सांगतात काय आहे? स्वस्वरूपाचं संधान सतत असायला पाहिजे आणि द्वैताचं निरसन आपोआप झालं पाहिजे. तुम्हाला जर एखाद्या गोष्टीचं दुःखद होणारी घटना घडले, एखाद्या गोष्ट अशी घडले की तुम्हाला त्याचं दुःख होणार आहे, परंतु ती घटना घडून सुद्धा जर तुमच्या मनामध्ये असं आलं की अरे हे तर माझं संचित आहे, मला दुःख वाटायचं कारण काय आहे, चला बरं झालं, संपून गेलं, ते शुद्ध कल्पनेचं लक्षण आहे. आणि तुम्ही जर रडारड सुरू केली, दुःख होत आहे, हे होत आहे, लोकांना सांगायला सुरुवात केली, करुणा निर्माण करायला सुरुवात केली लोकांमधनं, तर तिथे ते शुद्ध कल्पनेचं लक्षण नाहीये. दुःख झालं तिथच्या तिथे कळायला पाहिजे. तसं सौख्य मिळालं, तुम्ही मोठ्या मजेत असता सौख्य मिळावर, पण तिथेच कळायला पाहिजे अरे विशेष काय याच्यामध्ये, संचित संपत चाललाय, हे सौख्य सुद्धा दुःखासारखं विष आहे, माझं संचित निर्माण करणार आहे, संपून जात आहे, बरं झालं, एवढं काय उचंबळायला झालं, एवढं कशाला उन्माद हवाय सौख्याचा. सुख दुःख दोन्ही तुम्हाला समान होऊन जातील. अद्वैत निश्चयाचे ज्ञान त्याची शुद्ध कल्पना. इथे तुम्ही द्वैतामधून अद्वैतात याल, ही शुद्ध कल्पना आहे. आता मी सांगितली तशी सुख दुःख दोन्ही तुम्हाला समान वाटायला लागतील, त्यात विशेष असं काही नाहीये. दुःख झालं संचित संपताय, सुख आलं संचित संपताय, त्यात काय मोठंसं. ओवी क्रमांक 35, अद्वैत कल्पिते शुद्ध द्वैत कल्पिते अशुद्ध अशुद्धतेची प्रसिद्ध सबळ जाणावी. सरळ साधं आहे की जितके तुम्हाला अद्वैताच्या कल्पना तुम्ही जितक्या कराल तितके तुमच्या कल्पना शुद्ध होत जातील आणि द्वैताच्या कल्पना जितक्या तुम्ही करत करत जाल तितके तुमच्या कल्पना अशुद्ध आहेत. अद्वैताच्या कल्पना तुम्ही केल्यात तर त्या शुद्ध कल्पना आहेत आणि द्वैताच्या कल्पना केल्यात तर त्या अशुद्ध कल्पना आहेत. आता मी उदाहरण दिलं तसं, दुःख झालं मोठंसं काय नाही, संचित संपून जात आहे, आपण सहन करूया. सौख्य मिळालं मोठंसं काही नाही, आपलं संचित संपून जात आहे, उन्माद याचं कारण काही नाहीये. इथे ती शुद्ध कल्पना आहे. पण तुम्ही दुःखाचं जर भांडवण करायला लागलात, लोकांकडून करुणा निर्माण करायला घ्यायला लागलात, त्यांचं तुम्हाला जर सांगून सांगून त्यांचं काहीतरी तुम्हाला सहानुभूती हवी असं काही वातावरण निर्माण केलं किंवा सौख्य आलं, तुम्ही उन्माद आला तुम्हाला,
नाचायला लागलात, पेढे वाटायला लागलात सगळ्यांना, शुद्ध कल्पना नाही ती. ओवी क्रमांक 36. शुद्ध कल्पनेचा अर्थ अद्वैताचा निश्चितार्थ आणि सबळ व्यर्थ द्वैतकल्पी. तर समर्थ थोडक्यात सांगतायत की शुद्ध कल्पना म्हणजे काय? अद्वैताचा निश्चितार्थ. इथे द्वैत नाहीच आहे, हीच तुमची पक्की कल्पना झाली पाहिजे, ती शुद्ध आहे. द्वैताचा मागूस राहता कामा नये. प्रत्यक्ष तुम्हाला जाणवेल द्वैत आहे असं, पण तिथे तुम्हाला द्वैत जाणवता कामा नये, कारण द्वैत दोन गोष्टी आहेत, एकमेकाला टक्कर होते आणि शून्य होऊन जातात. म्हणून म्हटलंय निश्चयार्थ पक्क जाणलं गेलं पाहिजे, अद्वैत हेच सत्य आहे. आणि सबळ व्यर्थ द्वैत कल्पी. जो दुबळा मनुष्य आहे तो दुबळ्या कल्पना करतो आणि तो द्वैताच्या कल्पना करतो. सबळ म्हणजे शबल म्हणजे दुर्बळ. ओवी क्रमांक 37. अद्वैत कल्पना प्रकाशे, त्याची क्षणी द्वैत नासे, द्वैता सारिसे निरसे सबळ कल्पना. प्रकाश आल्यावर काळोख नष्ट होतो. तसं तुम्ही अद्वैत रूपी जर कल्पना केलीत तर तिथे जो ज्ञान प्रकाश तुमच्यामुळे निर्माण होतो ते द्वैत नष्ट करून टाकतं. तुम्हाला द्वैताचा मागमूस राहणार नाही, तुम्ही कधीही द्वैताच्या आहारी जाणार नाही. द्वैता निरसे सबळ कल्पना. द्वैत सगळं शबल म्हणजे दुबळ होऊन जाईल, ते व्यवहारापुरतंच राहील. तुम्ही त्याच्यामध्ये परिणामित होणार नाही. दुःख आलं दुःख वाटणार नाही, सुख आलं सुख वाटणार नाही. पाप पुण्य केलं तरी दोन्ही तुम्ही सारख्या दृष्टीने पाहाल तिकडे, की ठीक आहे पाप केलं, मला काही शिक्षा असेल ते निभावून मोकळं व्हायचं, पुण्य केलं उपभोगून मोकळं व्हायचं, गुंतायचं नाही त्याच्यात, मला पुण्य नकोय. दोन्ही विष आहेत सारखीच. याला सबळ कल्पना म्हणतात. अशा प्रकारे मानणं की आपल्याला फक्त पुण्य मिळायला पाहिजे, पाप नको, या दुर्बळ मनाच्या कल्पना आहेत, या दुर्बळ कल्पना आहेत. ओवी क्रमांक 38. कल्पनेने कल्पना सरे, ऐशी जाणीवी चतुरे, सबळ गेल्या निरंतरे शुद्ध उरली. काट्याने काटा काढा समर्थ म्हणतायत. उत्तम शुद्ध कल्पनेपुढे सबल कल्पना नष्ट करून टाका. अद्वैताच्या कल्पना करा, द्वैत चक्काचूर होऊन जाईल त्याच्या पुढे. हे तुम्ही प्रत्यक्ष जगा, जाणावे चतुर म्हटलंय. शहाणपण घ्या तुमच्यामध्ये, शिकून घ्या, हे ज्ञानी व्हा. सबळ गेल्या नंतरे शुद्ध उरली. सबळ सगळं निघून गेलं की जे उरतं ते शुद्ध उरतं. ओवी क्रमांक 39. शुद्ध कल्पनेचे रूप, त्याची जे कल्पित स्वरूप कल्पिता तद्रूप होये आपण. शुद्ध कल्पनेचे रूप, त्याची जे कल्पित स्वरूप. अशा प्रकारे तुम्ही जर चांगल्याची कास धरली आणि चांगल्याची कास झाल्यामुळे सगळं वाईट तुमच्यामधून निघून गेलं, मग हळूहळू ते तुम्हाला चांगलं आणि वाईट याच्यामधून सुद्धा तुम्ही पलीकडे जाता. त्याला स्वस्वरूपावस्था प्राप्त झाली. तुम्ही स्वतःच्या रूपामध्ये येता. मगाशी म्हटलं तसं मूळ जन्म होताना जी स्थिती होती त्या स्थितीला तुम्ही आला जाता. हे तुमचं स्वरूप आहे. स्वरूप कल्पिता तद्रूप होणे. तुम्हाला एकदा स्वस्वरूपाची जाण झाली की त्या परमात्म्याशी योग जुळून यायला एक क्षण सुद्धा लागणार नाही. समर्थ म्हणतायत तद्रूप कल्पिता तद्रूप होये आपण. त्या आत्मपरब्रह्माशी तुम्ही एकरूप व्हाल, त्याच्याशी तुमचा योग जुळून येईल ताबडतोब. त्याला फार वेळ लागणार नाही समर्थांच्या मते. ओवी क्रमांक 40. कल्पनेसी मिथ्यत्व आले, सहजची तद्रूप झाले, आत्मनिश्चय नासिले कल्पनेसी. कल्पनेशी मिथ्यत्व आले. आता समर्थ म्हणतायत ह्या ज्या आपण कल्पना करतोय, हे चांगलं आहे वाईट आहे, ही कल्पना शुद्ध, ही कल्पना अशुद्ध आहे. मनामध्ये आध्यात्मिक कल्पना येणे शुद्ध कल्पना आहे, भौतिकाच्या कल्पना येणं या शबल कल्पना आहेत. याच्यामधून सुद्धा आता तुम्ही पलीकडे जायचं आहे असं समर्थ सांगतायत. सहजीचं तद्रूप झाले, आत्मनिश्चय नासेले कल्पनेसी. मगाशी या समासाचं सार सांगताना मी जे सांगितलं की आत्मनिश्चय असा शब्द शेवटी येणार आहे. आता तुम्ही इथे आत्मनिश्चय झाला. काय निश्चय झाला? कल्पनाचं राज्य सुद्धा मागे पडलं. आता बघा मी काय सांगतो ते. सतत तुम्हाला आध्यात्मिक कल्पना करायच्या आहेत, भौतिक कल्पना करायच्या नाहीयेत, शबल आहेत, त्या नष्ट होऊन जायला पाहिजेत. पण तुम्ही सतत आध्यात्मिक कल्पना करताय. त्यामुळे भौतिक कल्पना बाजूला होत आहेत, निष्प्रभ होत आहेत, देवधर्मापुरत्या एका बाजूला चालल्या आहेत, तुमच्यामध्ये ते येत नाहीयेत. आता अशा प्रकारे तुम्ही जर सतत चांगल्या कल्पना करत राहिलात आणि त्याच्या विरुद्ध भौतिकाच्या कल्पना येतच नाहीयेत,
फक्त अध्यात्माच्या कल्पना येत आहेत. तुम्ही अध्यात्माच्या कल्पना करत करत राहिलेत आहात, भौतिक कल्पना येईनेशा झाल्या, तर ज्या कल्पना येतात त्याला अध्यात्म म्हणायचं कारणच नाहीये, त्या आपोआपच सगळ्याच्या पलीकडे गेल्या. मग त्याला नाव द्यायचं कारण काय? आध्यात्मिक कल्पना म्हणून. कारण भौतिक कल्पना बंदच झाल्या, त्याच्या विरुद्ध आध्यात्मिक कल्पना आपोआपच गेला, द्वैत निघून गेलं. भौतिक आणि अध्यात्म हे निघून गेलं द्वैत. तुम्ही सतत अध्यात्माच्या कल्पना करताय, त्यामुळे भौतिक कल्पना येईनाशा झाल्या. त्यामुळे याला आध्यात्मिक कल्पना म्हणायचं कारण नाही, कारण भौतिक निघून गेलं, त्याच्याबरोबर आध्यात्मिक हा शब्दही निघून गेला. तुम्ही कल्पनातीत झालात, त्याला म्हणायचं आत्मनिश्चय. आणि जर तुम्ही पुन्हा कल्पनेच्या राज्यात गेलात तर आत्मनिश्चय नासीले म्हटलंय. तुम्ही आत्मनिश्चयापासून ढळलात. चुकून जरी तुमच्यामध्ये कल्पना काही आल्या, कारण आपण कल्पनेच्या पलीकडे गेलोय. आता मी सांगितलं तसं आध्यात्मिक कल्पना सतत करताय, भौतिक कल्पना बंद झाल्या येणं, मग जे तुम्ही करताय त्याला आध्यात्मिक कल्पना म्हणायचं सुद्धा कारण नाही. तुम्ही सगळ्याच्या पलीकडे आलात, कल्पनातीत झालात, निर्विकल्प समाधी प्राप्त झाली. पातंजलींच्या सूत्राप्रमाणे निर्विकल्प समाधी, आणि तुम्ही तिथून पूर्ण समाधी प्राप्त होते आपल्याला. आणि म्हणून समर्थ म्हणतायत की चुकून जरी असं झालं तरी तुमची आत्मनिश्चय नासिले कल्पनेसी. आत्मनिश्चय राहिला की कल्पना नष्ट होऊन जातात. पण जर कल्पना केल्या तर आत्मनिश्चय नसेल. हे दोन्ही तिथे अर्थ सांगितलाय. तुम्ही जर आत्मनिश्चय झालात, कल्पना निघून गेल्या. भौतिक नाही आणि अध्यात्म नाही, काहीच नाही, कल्पनातीत झाला, निर्विकल्प समाधी प्राप्त झाली, तिथून निर्विकारी समाधी प्राप्त होते. आत्मनिश्चय तुमचा झाला की कल्पना सुद्धा नासून जातात, नष्ट होऊन जातात. तुम्ही कल्पनातीत होता. ओवी क्रमांक 41. जेची क्षणी निश्चय चळे, तेची क्षणी द्वैत उफाळे, जैसा अस्तमासी प्रबळे अंधकार. अस्तमासी प्रबळे अंधकार. एकदा जर सूर्यास्त झाला की अंधकार आलाच, मुद्दाम आणावा लागत नाही. सूर्य मावळतो, अंधकार आपोआप येतो. तसं तेची क्षणी द्वैत उफाळे, केव्हा? ज्याची क्षणी निश्चय चळे. आत्मनिश्चयापासून तुम्ही जरा जरी चळलात तरी सुद्धा द्वैत तुमच्यामध्ये उफाळून येईल. हे सतत जाणीव ठेवायचे, फार सावध राहायचं आहे. मग यावर उपाय काय? ओवी क्रमांक 42. तसे ध्यान होता मळीण, अज्ञान प्रबळे जाण, या कारणे श्रवण अखंड असावे. ज्ञान होता मळीण, अज्ञान प्रबळे जाण. ज्ञान जर मवाळ झालं तर अज्ञान उफाळून येईल, त्याची जाण प्रबळ होईल. जैसे ज्ञान होता मळीण म्हटलंय, मवाळ झालं ज्ञान तर अज्ञान प्रबळ होईल, हे जाण. आणि याकरता श्रवण अखंड करावे, सत्संग करावा, सद्गुरूचा सहवास कायमस्वरूपी चालू ठेवायचा. सद्गुरू विना राहायचंच नाही. मनामध्ये सतत मनामध्ये विचार येणारच, कल्पना येणारच. त्याला थांबा हवा असेल, श्रवण सतत अखंड चालू ठेवायचं, सत्संग चालू ठेवायचा. अनेक प्रवचनं आहेत, पुस्तकं आहेत, वाचत असायचं सतत, त्याचं चिंतन करायचं, प्रवचनं ऐकायची, सद्गुरूचा सहवास ठेवायचा. एवढाच त्याच्यावर उपाय आहे. अध्यात्मापासून ढाळायचं नाही. इतर काही उद्योग करायचे म्हणजे कर्मयोग करायचा आणि आध्यात्मिक गोष्टीच्या मागे लागायचं. म्हणजे काय? वाचन, श्रवण, मनन, सर्व काही चिंतन अध्यात्म. वाचन, श्रवण, मनन, चिंतन हे अध्यात्म करायचं. म्हणजे या गोष्टी होत नाहीत. ज्ञान जर मवाळ झालं, अज्ञान प्रबळ होणार. तेव्हा ज्ञान सतत राहायला पाहिजे, आध्यात्मिक ज्ञान सतत असायला पाहिजे. आणि म्हणून सत्संगाला फार महत्व दिलंय समर्थाने. ओवी क्रमांक 43. आता असो बोलणे झाले, आशंका फोडू एका बोले, जयास द्वैत भासले, ते तू नवेसी सर्वथा. समर्थ म्हणत एवढंच लक्षात ठेवा. आता आणखी काही शंका काढू नका, शंकाचं निरसन करून झालंय. एकच काय आहे तर जयास द्वैत भासले, ते तू नवेसी सर्वथा. ज्या वेळेला तुझ्या मनामध्ये द्वैत येईल, ज्या वेळेला तुझी कल्पना द्वैताची असेल, त्यावेळेला तू तिथनं गेलास, भौतिकात गुंतलास. जेव्हा हे नसेल तेव्हा तू स्वस्वरूपात आहेस. ते स्वस्वरूपापासून तू ढळशील केव्हा? मिथ्या कल्पना आल्या, द्वैताच्या कल्पना आल्या, मनामध्ये द्वैत आला, कल्पना द्वैताच्या केलास की तू नाहीसा झालास, स्वस्वरूप तुझं गेलं. हे आहे
तू स्वस्वरूपी आहेस आणि म्हणून सत्संग कर. वाचन, मनन, श्रवण, चिंतन सगळं सत्संगाचं पाहिजे किंवा अध्यात्माचं पाहिजे. ओवी क्रमांक 44 या समस्येची सांगता करतायत समर्थ. मागील आशंका फिटली, इतुकने कथा संपली, पुढे वृत्ती सावध केली पाहिजे श्रुती. अशा प्रकारे सुरुवातीला जी मी शंका निर्माण केली होती की द्वैत कल्पना निरसन ते कसं करावं ते मी तुम्हाला आता सांगितलं. त्यामुळे इथे तुमच्या कल्पना सगळ्या संपलेल्या आहेत, आशंका फिटलेली आहे. अशा प्रकारे जो काही विषय मी घेतला होता समासाचा तो मी संपन्न केलेला आहे. आता पुढील समास जो आहे त्याच्यासाठी तुम्ही सावध व्हा असं समर्थ सांगतायत आणि इथे हा समास संपन्न झाला. हरिओम.